कृष्ण वाजवतो तातात थैया. आवडलं नाही का थैया? आ उरकलं नाही अजून? थांबा माझं गाणं पूर्ण होऊन द्या. अहो जनाबाई आली ट्रेंडिंगला, कृष्ण वाजवतो तातात थैया. मम्मी वाजतो गण हुईया. अगं होया काही रस्ता आवाज. कधी जायचंय मग? हे काय इस्त्री करू राहिले ना तुमच्या पोराच्या अगं कपड्याची? जायचं सकाळपासून ओरडते पण अजून बी तपासणी तर उरकायचं. कशाला इस्त्री करू राहिले माहितीये का? कशाला? त्यांचा अजिबात मूड अगं नाही तो यायचा. येणार नाही. कशाला इस्त्री करीती? तो गोड बोलते तुला इस्त्री करूच तर. मम्मी ते नाही जर आले ना तर माझं पण मन नाही लागणार तिथं. त्याच्यामुळे मग मला करमणार पण नाही. म्हणून मग त्यांना मला घेऊनच जायचं. तो नाही आला तर काय करणार तू? मग मी पण नाही येणार. तुला सोबत आल्याशिवाय करमत नाही का? नाही ना. मी असल्यावर जमत नाही का? नाही ते पण लागते. अगं आता तू नवीन नवरी नाहीये आता निकू. आता दुसऱ्या वर्ष चालू झालं ती लग्नाला. आहे का माहिती? सांग सकाळ नातवंड होते ना मला. तरी सोबतच पाहिजे होय तुला. हा आपण जर असं कधी चला मम्मी आपण दोघी जाऊ दोघी एन्जॉय करू असं कधी म्हणणार नाही. तेच सोबत पाहिजे. कुठं निघलं तरी तेच सोबत पाहिजे. हा का? मी तरी काय करू? तुम्हाला तर नाही लागत पप्पा सोबत, मला हे लागतच सोबत. अगं कुठं देवाला जायचं ठरलं तरी मी एकटी जाणार. पाहुणे म्हणलं तरी मी एकटी जाणार. तुझ्या पप्पाला आवडत नाही कुठं जायला, मी तरी काय करू मग? तुमचं काय, तुम्ही झाले आता म्हातारे, पण आमचं तर अजून व्हायचं जायचं ना. हो मी काय म्हातारी झाले बाय. अभि तो मैं जवान हूं. अगं बाई बाई केस सगळे पिकायला लागले तुमचे. दर महिन्याला मेहंदी खुशीताना अभि तो मैं जवान हो म्हणताय. कोण म्हणतात माझ्या केस पिकले? तू काही म्हणशील? म्हणजे मी माझ्या हाताने दरवेळेस मेहंदी लावते. आता इथून पुढे मला मेहंदी लावायला सांगा, मग मी म्हणन अभि तो तुम जवान हो. अगं ऐक ना, आता एवढे टाबरे लेकरांचे पांढरे केस व्हायला लागले. तू माझं काय म्हणजे सांगते? तुमचं कमी वयात असे पांढरे झाले असे म्हणायचं का कमी तुम्हाला? वयात झालंय. अगं आणि बाई. तुला मी म्हातारी दिसायला लागली. हा नाही नाही लय जवान आहेत तुम्ही. एक काम करा ना, तुम्ही आणि पप्पा एखादी ट्रिपला जाऊन या कुठेतरी. आम्ही आज निघाले. काढ माझं तिकीट बुक करते का ट्रिपला? एकट्याच ते जा, तर नको. पप्पाला नका नेऊ. एकट्याच जा, अगं तुझ्या नुसतं पप्पाला एकट्याच आवडत फिरायला. नाही कुठं जायचं. पप्पा म्हणतात नको बाबा, ते मला जमत नाही गाडीचा प्रवास. हिंडणं नको फिरणं नाही. जमत. तुम्ही जर गोडीत बोलले ना ते कुठं पण येते तुमच्या सोबत, पण तुमचं कधी तोंडच हा? कुठं काय म्हणलं. थोडं दोन शब्द तुम्ही पप्पाला म्हणले ना, अहो चला जायचंय आपल्याला, तसं तर तुमचं नाही. चालले मी चालले म्हणल्यावर ते बिचारे काय म्हणणार आहे? ते म्हणते का बाई मला नाही म्हणून तुझ्यासोबत. पण आवडतच नाही ना पप्पाला कुठं जायला. ते म्हणतात मला आवडत नाही. मला मस्त माहितीये सिंगल जण कुठं निघलं ना, आता जसं माणसं म्हणा यांचा मित्र आला पप्पांचा, लगेच पप्पा म्हणतात चला मला इकडे घेऊन, चला मला तिकडे घेऊन. पण तुम्हाला म्हणतात का ते नाही म्हणत, तुम्हाला भेटत तुम्हाला बोलायला सुद्धा. माहितीये का? एवढं तर एवढी- तुमच्या असं धाकात आहेत ते. म्हणजे एवढी खराब आहे की मी? एवढी तसं नाही म्हणून राहिले, उलट तुम्ही तुमचा नवरा धाकात ठेवलाय. म्हणजे असं तुझं मत आहे की माझी सासू एकदमच खराब आहे? मी खराब म्हणले का तुम्हाला? मग कोणता तुझं शब्द? उद्देश तेच आलाय मी बोलायचं. खराब म्हणलेस. अहो आपल्याला बाहेर जायचं, तुम्ही का किरकिर घालून राहिले बरं? ठीक आहे बरं, तुम्ही दोघं बाहेर. मग मी येणारच नाही. जा, मी येत नसते आता. येत नसते म्हणून परत तुम्ही आमच्या दोघांमध्ये उड्या मारी टुबुक 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 लगेच म्हणतात चला ना मला घेऊन. अगं दोघ जण गेलते ना काश्मीरला, जम्बूला. एकदा गेलो लग्न झाल्यापासून, ते पण नवीन लग्न झाल्यावर गेलो नाही आम्ही. आम्हाला आयुष्यात कधी जम्बू माहित नाही. आम्हाला तरी दाखवायला न्यायचं तर जम्बू कुठं शिकेते. म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये परत तुम्हाला यायचंच होतं आहे ना, टुबुक टुबुक करीत. म्हणजे आम्ही मेल्यावर दाखवणार आहे का आम्ही? मग तरणावर गेल्यावर. फॅमिली ट्रिप वेगळी असती, कपल ट्रिप वेगळी असती, ते तर तुम्हाला कळत नाही. अगं आम्हाला इथं आईस्क्रीम जरी खायचं जायचं म्हणलं ना, हो मला आईस्क्रीम खायला न्या ना, ते पहिले विचारतात बाई तुझं सगळं काम झालं का, नाही तर ती मम्मी आडत बसन. एवढं तर तुमचं हे ढाक. मग बापरे. आणि तुम्हाला ते मला विचार करावा लागत. तरी पण मी म्हणलं ना आता आवरलं सगळं, आता जाते निघते, तरी तुमचं अगं निकू हे करून घे ना. तसाच माझा मूड असा खराब होतो की काय आता सगळं तोंडावर. झालं आवरलं तुझं सगळं झालं? हा आवरलं. अगं आत्ताच्या काळात कुठं ऐकलं का सासू कुठं सून सासूच्या ताब्यात राहिलेली? तुम्हाला चालली शिकवायला. ऐक ना मम्मी, हा? काय चाललंय? हे बघा धाका ठेवली. काय? मी काय म्हणते, हे बघा शर्ट तुमचा झालाय आता लागली लागली हा. लागली. इस्त्री. आता हे काय याच्यावरूनच घालून माझ्या घ्या. पोराला गोड बोलायला. तुमचा पोरग माझं कोण हा. नाही का? माझं पोरगच पाहिजे तुला, काय? सासू नको. मी हे सांगायला आलो की मला यायचं नाही. आताच फोन आलता मला बाहेर जायचंय, तेच सांगायला तिथं आलं आणि तू शर्ट घालायला लागले मला. हे जे शर्ट आहे ना असा सुरगळा करून बाहेर फेकून देत असते. काय अरे काम आलंय मला नाही यायचे, जा तुम्ही. मला सांगू नका, मी इस्त्री केली म्हणल्यावर आपल्याला जायचंय, नाही तर मी पण नाही जाणार.
ऐकत जा तिचं, ऐकत जा. तिचा भाकरी घालायची नाही ती उद्या, कळला का? जशी मम्मी पप्पाला घालीत नाही हा. लग्न झाल्यावर. मम्मी घालीत नाही. मम्मीला असं टिपुरा खाल्लेला आहे मम्मीनी. अरे तुम्ही बाहेर चालले ना फिरायला, काय भांडणं चालली तुमची? गावाची किरकिर घालून मग राहील. जा तुम्ही आता, माझ्या मागे किरकिर ना करू बहीण कामाची, मी येणार नाही आता. म्हणजे मला इस्त्री येत नाही तरी मी इस्त्री केली, मेकअप केला, साडी घातली, आवरलं सगळं. म्हणलं नवऱ्यासोबत जाईन कुठं तरी फिरायला, एवढ्या दिवसाची कुठं बाहेर नेलं नाही मला. पण काय जाऊ द्या, बोलायचंच नाही मला, माझ्यासोबत बोलू पण नका. काय चाललंय तुमचं दोघांचं कुच कानात बोलत त्याच्या? म्हणून राहिले आमच्या दोघींसोबत, सासू सुनांसोबत तुम्ही पण पाहिजे म्हणलं. अगं बाई, हाय का माझा नाही? लेकरू मला सोबत असत मला गोड वाटत. हाय का ते नाही काय ते? मला पण नवरा असल्यावर सोबत जरा गोड चांगलं वाटत, अरे, मस्त तुला- वाटत. तुला आवड वाटते मम्मी, तुला वाटतंय पण मी मला नाही माहिती आहे येणार. ना तुम्हाला तुम्ही कशाचा. जा तुम्ही. मला माहिती आहे तुम्हाला कशाचा कटा आहे, तिथं चालावं लागेल ना, रात्रीची दाबीन मी पाय. चला काम आहे ते, जा तुम्ही. ए, मम्मी जा. जात आम्ही, चला. आणि पुढच्या वेळेस आहे ना तुमच्या पोराला म्हणायचं नाही कुठं चल म्हणून, आपणच जात जायचं आता. नाही का? यांच्यासोबत मी कुठेच नाही जाणार. इथं नीट हिंडा, लय लोक असतेच गर्दीत, हरवशीन बिरवशीन, नीट जा जरा. नाही मी आता हरवूनच येते, येतच नाही परत. साडीच्या पदराला बांधणार आहे माझ्या ए, दिल्या. बांध मम्मी करत तिकडं. ए, ते पदर. हे आम्ही काय इथं गटबंधन चालू आहे काय आमचं? गडबंधन नाही, तिकडे गर्दी नाही. आधी हिला हिलाच फिरायचं माहित नाही मम्मी हिला. अरे कुणकडे निघती? अरे मागच्या वेळेस जम्मूला गेलो आम्ही दोघं, हा यात कुठेतरी असं केली नाही का, तिला वाटलं मीच आहे. हा दुसऱ्याच्या दुसऱ्या मागं- मागच निघून गेली. आणि ते जॅकेट सेम होतं, मी तरी काय करणार? हा ते जॅकेट तिकडे सगळे काय टोपी घातलेली, जॅकेट घातलेलं, त्यांनी तसंच घातलेलं. मी काय, मला कशावरून ओळखणार बरं? अरे किडनॅप केली असती बाबा, बरं झाला ताबडतोब बघितलं तू. दरीत हा किती अवघड जमाना आहे असं, आहे का माहिती? फसवलं असतं, लोक लई बेकार आहे ते मी काय काळात. म्हणते, आता पोराला तुमच्या म्हणायचं नाही कुठं चल म्हणून, यांच्यासोबत मी कुठंच जाणार नाही. चला आपलं, चला आपण जाऊ दोघी, चल. चला. नीट जा, पैसे तुम्ही ना घेते का? तुम्हाला नंतर बघून घेऊ. पैसे राहू द्या तुमचे पैसे तुमचे. मम्मी इथं तर लईच गर्दी हो. ऐक ना, काय ज्वेलरी आहे बघा ना, किती भारी भारी आहे इथं. एक काम करा, माझ्याकडे ना लई ज्वेलरी कमी पडली आहो, मला थोडी ज्वेलरी ज्वेलरी जाऊ दे तिकडे, तू गर्दीत मला बघा धरून चल बाई, जाशील हे कुठं काय हारून? धरूनच चालले. आता आहे ना आपणच इथं कपल बनू. आपण आहे ना आता कोणाकडेच बघायचं नाही, आपलं गप फिरायचं आणि इकडे घरी चल बाई, जायचं. लई गर्दी आहे, इकून चल. अहो खरं मरणाची ना, गर्दी पुढं आहे. तर आणखी किती गर्दी आहे बाई बाई. गर्दी आहे पुढं, नाही तर सोडशील मला आणि जाशील दुसरीकडेच निघून. नाही, मग काय करू पण मी? मी काय म्हणते, अहो माग मला चष्मा बघायचा इकडे. अगं थांब, नंतर घेऊ. पैसे नाही ना चष्मा घ्यायला. अहो इकडे तर या, तुम्ही ट्राय करून तर बघू. इकडे हे बघा चष्मा, काळा चष्मा. हे बघा काला चष्मा, अगं, हे चष्मा काय काला येड चष्मा. लागला काय तुला? लोक काय म्हणते? काला चष्मा जचता है काले असं मुखड़े चष्मा. पे. काय कसं दिले? चांगलं वाटतं काय ग? चांगलं वाटतंय. हे बघा असं लावून आता अगं, हे फिरायचं चष्मा मस्त. पोरं लावित्यात बाई, आमच्या म्हाताऱ्या माणसाचं काम आहे काय चष्मा लावायचं? आता पोरांचं आणि पोरीचं काय नाही राहिलेलं, सगळं सगळ्यांना चालतंय. नाही बाई, हे बघा अगं, कलर आहे ना मस्त साईडच्याला मॅच होऊ राहिला. जा ना घेऊन एवढा. तूच लावून घे. जर तुला लाव मला दुसरा घेऊ मग. कशी दिसते? एकच नंबर बाई, सुन दिसती बाई. छान दिसते ना? लय भारी दिसती. आणखी बघत आहे बर का. ऐक ना, पैसे जवळ नाही, तो बांधून ठेवीन चष्म्यावाला, कळलं का? हाय का? रोका धरा. हा ते काय ना, पैसेच नाही आमच्याकडे. चला काय येडी आहे बाई. नुसतं चव्हाण्याचे काम. नुसतं कशाला आपण चव्हाण्याचे फिरायला काम. आलोत बरं? इकडं गळ्यातलं बघ, हे बघ ब्रेसलेट किती भारी आहेत बघ. नुसतं बघायचं आणि पोट भरून घ्यायचं का? पण गर्दीत सांभाळ जरा. लय बाई अवघड आहे तुमचं. वरून मला दाखवू राहिल्यात, हे बघ आणि ते बघ. गर्दी सांभाळ, जाशील नाही हारून बाई. पुढे बघू तुला मी मग. मला गर्दीत. धरून हे चला, तुम्ही असं धरू धरू चला. हे खरं म्हणत होते बाई, एकामेकाला धरून चला आणि बांधून चला. अगं, तसंच गर्दी. गंमत झाली. अगं, सोपी पुढं गर्दी तर आहे बघा का? बघ ना, किती पुढं गर्दी किती आहे गर्दी आहे. बाई. एवढी ऐक पुढं सांभाळा गर्दी असते. गर्दी मध्ये. हा, मी म्हणून हे होईल खोटं घालून आलेले. दे होईल दुष्काळात ते आहे बाई, माझ्याकडे नाही बाई. तुम्ही खोटंच घालून आले. खोटच घालून आले मी पण, हे काय माहिती. सगळ्यात जास्त त्याच्यामुळं बायकांना गर्दीत तीच घालावं भीती नाही. असती. हा, आजकाल हेच लय अवघड आहे, त्याचीच काय? भीती असते. अयो लोकं- बघा ना किती भारी ते दिलचा फुगा आहे. हे असते म्हणून म्हणत होते यांना या म्हणून. घ्यायचं का? हे जर असते त्यांनी मला घेऊन दिला असता, असं खाली बसून प्रपोज केला असता मला. प्रपोज तुमच्या सोबत राहून आहे ना, माझी पण इंग्लिश आहे ना अशी पार जायला लागली खड्ड्यात. जायला लागली. ते बघा रंगाडा मम्मी बघा काय? रंगाड्यापाशी आपण फोटो घेऊ, सेल्फी घेऊ. सेल्फी इकडे
मी वरती जाते आधी आधी माझा फोटो काढा तुम्ही. आणि मी काय अगं मला घे ना. माझा तर काढा आधी, नंतर आपण सेल्फी घेऊ. काढा ना तुम्ही पण वरती आल्यावर माझा फुल फोटो कसा यायचा बरं? माझं फुल नाही निघणार आहे तुझ्या बरोबर. माझं घ्या ना सोबत आधी. आलं सोबतच फोटो काढायला लागत आहेत, कळलं का? जाऊ दे तिकडे, मला घ्यायचंच नाही. चला मी अशी ऐकून जाते मग. तुम्ही असंच करून स्वतः पण हरवणार आहे तर मला पण हरवणार आहे. कशाला सोबत आणलं मग मला तू? पण माझं घ्यायला काय झालं आधी? तुम्ही लई येत का? मी स्टेटस टाकीन सगळीकडं, फोटो काढला ना रंगाड्यापाशी, सगळ्यांना वाटन बापरे कुठं फिरायला गेलती म्हणून पोरगी. म्हणजे माहिती का माझं टेटस काय तुझ्या बरोबर गोड दिसायचं नाही का? माझं पहिलं एक सिंगल टाकलं ना थोडं बरं वाटतं. साडी वगैरे कशी म्हणजे असंच झगमग करू राहिली मी आज. निवड करी जा, सासूला बाजूला काढायचं ना आपलं स्वतःच नुसतं मी मोठं नीट म्हणले ना आधी माझं काढा, मग आपण सेल्फी काढू. मग पप्पी घेऊन तुमची सेल्फी काढली असती अगं तुमच्या बाप. सोबत मी. वा. अशी पप्पी घेऊन तुमची. आता कशाला लोकांमध्ये अगं किती वेगळं भारी वाटते बघ ना. तू इकडं तर बघ आधी टाकलं? वरती किती सुंदर कसं वाटतं. होतं? तुम्हाला माहितीये का मी इकडे पहिल्यांदाच आले. माझा भाऊ मला येऊनच नव्हतं देत कधी. पण सगळं जाऊ दे. ऐक ना, फर्स्ट टाइम एवढी जत्रा बघितली मी. मी पण इथे ह्या स्पॉटवर ना मी पहिल्यांदाच आलेले. आजू मला सांगत होता अगं पैसे घेऊन जा, पैसे घेऊन जा. मला वाटलं मुद्दाम काहीतरी सांगत आहे. आणि मला वाटलं तिकडं काहीच नसणार आहे म्हणून मी काय म्हणलं रागात तुमचे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. आणि आता पस्ताव येऊ राहिला मला. आता ऑनलाईन आहे ना? ऑनलाईन मोबाईल मध्ये पैसे? काहीच नाही माझ्याकडे, सगळं खाली झालंय. अगं फोन मध्ये तर ठेवायचे ना जवळ. नाही काही खरं नाही बाई. चला मग आता तशीच लोकांच्या तोंडाकडे बघायचं काम कर फक्त. हा हा अगं मला काय सुधारायचं ना, मी कावरी झाले. अगं लोक बघ ना वरती. वरती काय करू राहिले ते? इकडे बघ ना किती गर्दी आहे. वरती जायचंय वाटतं फिरायला. कुठून जायचंय? मला तर काहीच कळलं नाही. इकडं जायचं का पुढे जायचंय? होय? अगं माझी फर्स्ट टाइम आहे बाई. यायची येडी झाली मी कोणत्या 10-12 येऊन बसले तेव्हा. मी पण पहिल्यांदाच आलेली. चला होय. काहीतरी कुठून तरी रस्ता असून वरती जायचं. चला. ए वतन मेरे मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं बरं आबाद देशभक्त रहे. आहे तू आहे ना? मग मी लय मोठे देशभक्त आहे. अहो शाळेत इंडिपेंडन्स डेला, कॉलेजला म्हणजे मी पहिले असायचे कोणत्या पण याच्यात भाग घ्यायला, अशा गाण्यांवरती नाचायला. म्हणजे देशांच्या गाण्यावरती लय मी डान्स केलेला आहे. माहिती का? लय आवड आहे तुला देश. लहानपणी तर ते यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, त्याच्यावर अशी मी छोटीशी बर का घागरा घालायचे, वरती चोळी घालायचे नाही का, अशी ठुमके मारायचे. लय भारी दिसायचे. फोटो पण आहेत माझ्याकडं लहानपणीचे. लहानपणीचे ना? लय भारी. मम्मी तुम्हाला माहित आहे का हा किल्ला आहे ना इसवी सन 1490 मध्ये मलिक अहमद निजामशाह यांनी प्रथम बनवला होता. ते निजामशहाचे स्थापक होते. हा किल्ला सीना नदीच्या परिसरात लष्करी संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. किल्ल्याभोवती ना खोल खंदक, मजबूत तटबंदी आणि 24 बुरुज अशी संरक्षण व्यवस्था होती. त्यामुळे त्या काळात हा किल्ला अत्यंत मजबूत मानला जात होता. पुढे किल्ल्यावर मुघल, मराठा आणि ब्रिटिश अशा वेगवेगळ्या सत्तांचा प्रभाव राहिला. 1803 मध्ये दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या काळात ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला. 1942 भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिशांनी किल्ल्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांना नजरकैद ठेवले. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांचा समावेश होता. विशेष म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात असताना द डिस्कवरी ऑफ इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. म्हणजे हा किल्ला निजामशाही, मुघल, मराठे, ब्रिटिश स्वतंत्र लढा अशा अनेक ऐतिहासिक पर्वाचा साक्षीदार आहे. किती भारी वाटलं निकू. हे घ्यायचं भारी वाटलं पण बाहेर फिरून. मम्मी मला दिलचा फुगा घेऊन द्या ना. चला ना. चल घरी. फुगा घ्यायचे. अहो लाइटिंगचा फुगा आहे. हो रात्रीच लय भारी दिसतो ते. काहीतरी तरी घेऊन द्या मला. पैसे जर घेऊन आणले असते पोराकून तर नसतं घेऊन दिलं होय. मग काय करू आता? हे रागाने ना सगळे मी हे झाले. तू तर रागा निघले तशीच. तसंच झालंय आता. मग म्हणली नाही काय करत चष्मा नाही घेतला काय नाही. मला वाटलं असते ना तुमच्याकडे, पण तुम्ही पण मोकळ्यात चालले. पाकिट घरी ठेवून आले तुझ्या काही काही तुम्ही जा तिकडे. माझ्यात मी बोलणारच नाही उद्यापर्यंत तुमच्यात. जा तिकडेच. काहीच नाही घेऊन दिलं उद्या मला. घे. उद्या तुला हा, उद्या उद्या घेऊन जसं का मी लहान पोरगीची शेंबडी. उद्या उद्या घेऊन दे. उद्या म्हणता. अगं शेंबडी होती नंतर मोठी झाली तू. आता शेंबडी नव्हती का आधी?